ठाणे महापालिकेच्या उथळसा प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचं काम सुरू असल्यानं काही भागातील पाणी पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे। या कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिलीमीटर व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्यानं ही जलवाहिनी स्थलांतरित करणं आवश्यक आहे। या कामासाठी गुरुवारी 12 मार्च पासून सकाळी 9 ते शुक्रवारी 13 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। या कालावधीत उथळसा प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाच पाकाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलारपाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसंच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाकाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, सरई, धोबियाळी आदी भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले। ठाण्यात पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। यापूर्वीही पाणी कपातीची समस्या निर्माण झाल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे काही भागातील नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। पाण्याच्या बाबत ज्या काही समस्या असतील त्या महापालिकेनं तातडीनं सोडवाव्यात अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा परिसरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला असून यामागे आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम असल्याची माहिती समोर येते। कळवा शहरात सुमारे 45,000 घरांमध्ये HP गॅसचा पुरवठा केला जातो। मात्र सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मिळालेल्या माहितीनुसार कळवा शहरात दररोज सुमारे 1,500 ते 2,000 HP गॅस सिलेंडरची मागणी असते। मात्र सध्या केवळ सुमारे 900 सिलेंडरच उपलब्ध होत असल्यानं उर्वरित ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते। परिणामी अनेक नागरिक थेट गोडाऊनमध्ये जाऊन चौकशी करत असून काही ठिकाणी संतप्त ग्राहकांकडून वादविवादाचे प्रकारही घडत आहेत। गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यानं सिलेंडर उपलब्धतेत घट झाली आहे। त्यामुळे परिस्थिती सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आले। दरम्यान आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पुढील काळात अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ठाणे महानगरपालिका हद्दीत गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाणे शहरात मेट्रो 4 आणि 5, बोरिवली ठाणे भुयारी मार्ग, साकेत माजिवडा उन्नत मार्ग अशा विविध प्रकल्पांसाठी वृक्षांचे बळी दिले जात असतानाच आता नव्यानं तयार होणाऱ्या ठाणे शहरातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे तब्बल 3,000हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। यातील 519 वगळता उर्वरित वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार असल्याचा दावा महापालिकेनं केलाय। पुनर्रोपण केलेले वृक्ष जगत नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जातो। त्यामुळे येत्या काही दिवसात ठाण्यातील वृक्षसंपदा नव्या प्रकल्पांच्या रेट्यामुळे नष्ट होण्याची भीती आहे। शहरात गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची गंभीर स्थिती आहे। मागील काही वर्षांपासून शहरात मेट्रो, भुयारी मार्ग, उन्नत मार्ग, रस्ता रुंदीकरण, जलवाहिनी टाकणं अशा विविध कामं सुरू असल्याने रस्त्यातील खोदकामं, मालवाहतूक वाहनांमुळे कोंडीत भर पडते। वाहनांची संख्याही वाढली आहे। त्यामुळे कोंडी सोडवण्यासाठी वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो मार्गिका उभारण्याची घोषणा करण्यात आली। मेट्रोचा आराखडा पालिकेनं महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मदतीनं तयार केला असून त्यासाठी 12,000 कोटीहून अधिकचा खर्च अपेक्षित आहे।
केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्प उभारणीसाठी महामेट्रो आणि महापालिकेने हालचाली सुरू केल्यात. प्रकल्पासाठी शहरातील 3212 वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी 519 वृक्ष पूर्णपणे कापणार असून 2693 वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे. यातील अनेक वृक्ष देशी प्रजातीचे तर काही वृक्ष 15 वर्षांहून अधिक जुने आहेत. पुनर्रोपण केलेल्या वृक्षांचं जगण्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळे वृक्षतोडीबाबत पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त होते. याबाबत पालिकेच्या वृक्ष आणि प्राधिकरण विभागाचे उद्यान अधीक्षक केदार पाटील, वृक्षाधिकारी राजेश सोनवणे यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. भंगाराच्या दिशेने जाणाऱ्या तब्बल 240 डिझेल बसचं सीएनजीत रूपांतर करण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेनं घेतलाय. सुमारे 20 कोटींचा हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे या बसची कालमर्यादा आणखीन 5 वर्ष वाढणार आहे. या निर्णयामुळे नव्या गाड्या खरेदीवरील शेकडो कोटींचा खर्च टळणार असून प्रदूषणातही घट होणार आहे. सध्या टीएमटीकडे सुमारे 400 ते 450 बसेस आहेत. ठाणे शहराच्या विविध मार्गांवरून या गाड्या धावत आहेत. असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा डोलारा डगमगलाय. आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतोय. मात्र तरीही ठाणेकरांना स्वस्त आणि जलद प्रवास देण्यासाठी टीएमटी कडून नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत 303 नवीन ई बस घेण्याचं नियोजन आहे. सध्या ताफ्यात सुमारे 123 ई बस कार्यरत आहेत. 100 जी सीएनजी बसही ताफ्यात येणार आहेत. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 60 आसन क्षमता असलेल्या नवीन डबल डेकर बस सुरू करण्याचं नियोजन आहे. असं असलं तरी दुसरीकडे टीएमटीच्या ताफ्यातील 240 डिझेल बसची 10 वर्षांची वयोमर्यादा येत्या ऑगस्टमध्ये पूर्ण होते. नियमानुसार त्यानंतर या बस सेवेतून बादत्या कराव्या लागणार आहेत. नवीन योजनेतील बस येण्यास आणखीन कालावधी लागणार आहे. आताच्या बसची सेवा अपुरी पडत असताना 240 वाहनं भंगारात काढणं टीएमटीला परवडणारं नाही. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनानं या बस भंगारात काढण्याऐवजी त्यांचं सीएनजी मध्ये रूपांतर करण्याचा मार्ग स्वीकारलाय. यानंतर संबंधित वाहनांची वयोमर्यादा आणखीन 5 वर्षांनी वाढणार असून प्रवाशांची सेवा पूर्ववत ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती परिवहन सेवेचे अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी दिली आहे. मस्ती करेंगे सारे दुनिया मस्ती करेंगे सारे दुनिया सूरत वाटर पार्क सब मिलके नाचे गए मस्ती में सूरत वाटर पार्क तुम बचाते सब मिलके आज गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात पायाभूत सोयी सुविधांवर ताण पडू लागल्याचं चित्र असून ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा भागात पाणी टंचाईची समस्या सातत्यानं निर्माण होते. लोकसंख्येच्या मानानं शहराला होणारा पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असून त्यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासन आता पुन्हा मुंबई महापालिकेकडे 50 आणि MIDCकडे 50 असे एकूण 100 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली आहे. ठाणे शहराच्या एका बाजूला खाडी किनारा तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि मुंबईला खेटूनच असलेलं हे शहर आहे. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात घरांचे दर कमी आहेत. ठाणे शहराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. शहरात मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. शहरात मेट्रो तसंच रस्ते प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या सर्वांमुळे गेल्या काही वर्षात ठाणे शहरातील घरांची मागणी वाढली असून यातून शहरात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत.
त्याचबरोबर गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामही उभी राहिली आहेत. मोठे गृहप्रकल्प आणि बेकायदा बांधकामांमुळे शहराचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे. पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांवर ताण पडून त्या अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे. यामध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येते. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 90 दशलक्ष लिटर असा एकूण 590 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा शहराला दररोज होतो. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत असून शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी कमी मिळत आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील अनेक संकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागते. तसंच कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरात काही ठिकाणी पाणी टंचाईची समस्या सातत्यानं निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी पालिकेनं आता वाढीव पाणी मिळवण्यासाठी पावलं उचलली आहेत.